नमस्कार. विचार शृंखला प्रतिकपूजन भाग 5. श्रीफळ. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. हा संत चोखा मेळा यांचा सुप्रसिद्ध अभंग अर्थपूर्ण आहे. बाह्य रंगाला भुलू नये तर अंतरंग बघावं. तू कसा दिसतोस यापेक्षा तू कसा आहेस याला अधिक महत्त्व आहे. फणस बाह्यांगाने विचार करता काटेरी आणि ओबडधोबड असतो, पण फणसात असलेले गरे अवीट गोडीचे असतात. नारळालाही बाह्य सौंदर्य नसलं तरी आतलं गोड खोबरं आपल्याला खूप आवडतं. बाह्य सौंदर्य कधीच आपल्या हातात नसतं, तो भगवंताकडनं मिळालेला प्रसाद असतो. अंतरंगीचं सौंदर्य ही प्रत्येक माणसाला जन्मताच भगवंतांनी दिलेली असते, पण आपण अंतरंगात कधी डोकावतच नाही. अंतरंगात डोकावलं की आपल्याला ते सौंदर्य दिसतं. ते सौंदर्य म्हणजेच गुण, सेवा, प्रेम, नम्रता, समर्पण यासारख्या असंख्य शाश्वत मूल्यांचा आपल्याला कृतीतून नेहमी विचार करता येतो, आणि हे कृतीतून प्रगट करणं आपल्या हाती असतं. अंतरंगीचं सौंदर्य महत्त्वाचं आहे, त्यापुढे बाह्य सौंदर्य अगदी दुय्यम असतं. अंतःचक्षूंमुळे आपल्या अंतरंगीचं सौंदर्य आपल्याला दिसतं. एकदा राजर्षी जनकाच्या दरबारात महर्षी अष्टावक्राचं आगमन झालं. जनकाच्या दरबारात जमलेले पंडित अष्टावक्राच्या देहाची वक्रता बघून हसायला लागले. त्यांना बघून अष्टावक्रांनाही हसू आवरेना आणि तेही हसायला लागले. जनकाने पंडितांना हसण्याचं कारण विचारलं, तेव्हा पंडित म्हणाले, 8 ठिकाणी वाकडं असलेले हे शरीर बघून आम्हाला हसू आलं. जनकाने अष्टावक्रांना त्यांच्या हसण्याचं कारण विचारलं, तेव्हा अष्टावक्रांनी दिलेलं उत्तर किती मार्मिक आहे बघा. ते असं म्हणाले, राजश्री जनकाच्या दरबारात विद्वान पंडितांऐवजी चांभारांना बघून मला हसू आलं. जनकांना अष्टावक्राच्या उत्तराचा अर्थ समजला नाही. तेव्हा अष्टावक्र असं म्हणाले की विद्वानांकडे आंतरिक सौंदर्य बघण्याचा डोळा असायला पाहिजे, तसा तो यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांना माझं आंतरिक सौंदर्य, विचार सौंदर्य आणि जीवन सौंदर्य दिसलंच नाही. ते दिसलं असतं तर हसण्याऐवजी त्यांनी माझा आदर केला असता, गुणपूजन केलं असतं. त्यांना दिसला माझा कुरूपपणा. चांभाराला दिसतं ते चांबड्याचं बाह्य रूप. माझं बाह्य रूप बघणाऱ्यांना चांभार म्हणणेच योग्य आहे. अष्टावक्राचं हे उत्तर ऐकून सगळ्या पंडितांच्या माना लाजेने खाली गेल्या. नारळ बाहेरून कडक आणि कठोर असतो, पण आतून तो अत्यंत गोड असतो. त्यात आत गोड खोबरं असतं. महापुरुषही वज्राहून कठीण दिसले तरी प्रसंगी सुमनाहून कोमल असतात. नारळात कठोरता आणि मृदुता दोन्ही एकत्र असतात. नारळात कुरूपता आणि सौंदर्य एकत्रित बघायला मिळतं. आपल्या संस्कृतीत वैभवाला श्री असं म्हणतात. नारळाजवळ असं वैभव असल्यामुळे त्याला गौरवाने श्रीफळ असं म्हणतात. नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग आपल्या उपयोगाचा आहे. आर्थिकदृष्ट्या नारळ हे लाभदायक फळ आहे. श्रीफळात मांगल्य आहे. असं म्हणतात की डोक्यावर श्रीफळ पडून कोणी मेला असं कधी ऐकिवात नाही. श्रीफळ हे 12 महिने मिळणारं फळ आहे. ते दीर्घ काळ टिकतं. त्यामुळे शुभ कार्यात, देवपूजेत त्याचा वापर करण्याची प्रथा आहे. मंदिरात देवापुढे किंवा देवीपुढे नारळ वाढवण्याची पद्धत आहे. या कृतीमागे बलिदानाचा भाव आहे. कोणत्याही शुभ कार्यात बलिदानाशिवाय यशाची प्राप्ती कधी होत नाही असं म्हणतात. त्यामुळे आपण शुभ कार्यात श्रीफळाला मान देतो.
आपल्याला त्याची आवश्यकता वाटते. शुभकार्याच्या आरंभी आपण नारळ वाढवतो, म्हणजे त्याचं बलिदान देतो. मंदिरात नारळ वाढवला तर त्याचा अर्धा भाग मंदिरात ठेवून खालचा अर्धा भाग आपल्याला प्रसाद रूपाने मिळतो. समुद्राचा खारटपणा हृदयात साठवून लोकांना गोड पाणी देणारं हे श्रीफळ आपल्याला असं सांगतं की विश्वाचा खारटपणा हृदयात साठवून लोकांना मात्र गोडपणा दे. स्वधर्म स्वकर्तव्य पालनात प्रत्येकाने कठोर असायला हवं, पण आपलं मन मात्र दुधावरच्या साईसारखं मऊ, प्रेमळ आणि स्निग्ध हवं. खरंच यासाठी श्रीफळ म्हणजे आपला आदर्श आहे हे नक्की.